DJ very ले फिर आ गए सब रात खुशे का लगता था कि नहीं लौटेंगे चला ओके तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भीमा कोरेगाव निमित्त त्याचा जो आहे तो तिसरा पार्ट आहे. आधीचे जर 2 पार्ट तुम्ही बघितले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून जर डाउनलोड करण्यास तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. तर सर्वात अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट दिलेला आहे. ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट तुमच्यासमोर शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो बीटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे सॉन्ग आहे हे सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत आणि काही बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं मीडियावरती जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हे मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला हा PNG जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. नेक्स्टवरती क्लिक करून याला इथपर्यंत समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. परत प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं सेकंड PNG जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. नेक्स्टवरती क्लिक करून याला तिसऱ्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. परत प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला हे PNG ॲड करून घ्यायचे आहे. चौथ्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, हे PNG ॲड करून घ्यायचे आहे. याला 5व्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. प्लस बटनवरती जायचं आहे आणि आपली शेवटची PNG ॲड करून घ्यायची आहे. ठीक आहे, उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला समोर काय करायचं आहे, इथून जे पण फोटो दिलेले आहेत तुम्हाला हे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो जर फुल स्क्रीनमध्ये सेट नसेल मित्रांनो तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे फोटोला जे आहे ते रिसाईजमध्ये सेट करून बरोबर दोन्ही बीटच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते सेट करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी आता लवकर हे फोटो जे आहेत ते सेट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ठीक आहे, ओके, तर मित्रांनो, इथं माझे फोटोसुद्धा ॲड करून झालेले आहेत. तुम्हाला काय अशाच प्रकारे सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे होते. ठीक आहे, आता मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारचे शेक इफेक्ट दिलेले आहेत. तर सर्वात अगोदर मित्रांनो, हे जे खालची लेअर दिसत आहे या लेअरवरती तुम्हाला टॅप करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इथं कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला मेन प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जे टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या PNGला अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे,
ओके, तर इथं बघू शकता माझ्या सर्व PNGला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून झालेला आहे. आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता वरची लेअर जी आहे मित्रांनो ते सिलेक्ट करायची आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो समोर आपण जेवढे पण फोटो ॲड केलेले आहेत त्या सर्व फोटोंना हा इफेक्ट अशाच प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या टाईपमध्ये. ओके, तर इथं बघू शकता मित्रांनो माझ्या सर्व फोटोला जे आहे ते इफेक्ट देऊन झालेलं आहे. ठीक आहे, जिथून आपण फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती इथं प्लस बटनवरती क्लिक करून इथून एक रेक्टँगल जो आहे तो सिलेक्ट करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याचा हा जो भाग आहे ब्लॅक कलरचा हा खालती घेऊन यायचा आहे आणि हा व्हाईट कलरचा जो आहे तो वरती घेऊन यायचा आहे. म्हणजे मित्रांनो आपण याच्यापासून एक शॅडो PNG जे आहे ते तयार करणार आहोत. ठीक आहे, आता इथं तुम्हाला 2 कलर शो होतील, इथं हा एक आणि इथं हा एक. ठीक आहे, तर तुम्हाला इथं व्हाईट कलरवरती टॅप करायचं आहे. हे जे सेकंड नंबरचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती टॅप करायचं आणि याची कलर जो आहे तो व्हाईट कलरचा कलर रिमूव्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो हे शॅडो PNG जे आहे ते शेवटपर्यंत येऊन या ऑप्शनचा यूज करून वाढून घ्यायचे आहे. इथं तुम्हाला आता बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे तुम्हाला किती शॅडो पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो जिथून आपण शॅडो PNG ॲड केलेली आहे तिथं तुम्हाला यायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि हे PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. PNG बरोबर सेट करून घ्यायचे आहे. जे साईज वगैरे तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही इथं ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर शॅडो PNGला टेक्स्ट PNGला सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला इथं एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथपर्यंत आपला व्हिडिओ असेल तिथपर्यंत हा पार्ट ठेवायचा आहे आणि उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल या ऑप्शनचा यूज करून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत व्हिडिओची लेअर सिलेक्ट करायच्या. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शनवरती जाऊन लायटनमध्ये जायचं आणि याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो इथं आपला व्हिडिओ जो आहे तो 100% बनून रेडी झालेला आहे. वरती या ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.